नाही, ते आमचे दैवत आहेत. त्यांच्यामुळे आम्ही आज उभे आहे. आज त्यांच्यामुळे आम्हाला मान आहे. आज आम्ही त्याच्यामुळे आम्हाला आरक्षण मिळालं होतं. ते त्यांचं ते आमचे गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने महाराष्ट्रातून सर्व जे भक्त आहेत ते भक्त भगवानगडावर येताना आपल्याला पाहायला मिळतात. यातच साताऱ्यातून देखील काही महिला भगिनी आपल्यासोबत आलेले आहेत. ताई, कुठून आलात? मान तालुका, सातारा जिल्हा, पळशी गाव, कल्पना महादेव माळवे. कशाने आलात साताऱ्यातून? महामंडळ 10 इष्ट्या बुक केल्या आम्ही. 10 मध्ये 9 फुल भरल्यात. त्यात 27च पुरुष आहेत. बाकी सगळ्या 370 महिला आहेत. किती वर्ष झालं भगवानगडावर येत आहे? भगवानगडाला आमच्या गावातून एष्ट्या पहिल्यांदा आज आल्यात, पण माझी 3री वेळ आहे येण्याची. काय वाटतंय बाबांजवळ आल्यानं? बाबांजवळ आल्यावर समाधानी वाटते. आपल्या आई वडिलांजवळ आल्यागत वाटतंय. आपल्या समाजाचे महाराज आहेत, आम्हाला पहिल्यापासून यावं असं वाटतं. सगळ्यांची संघटना असल्यावर आम्ही येतोच, गाड्या निघाल्यावर बी येतो. पण इथं आल्यावर असं सुख समाधान वाटतं की एकदम पंढरपुरात जसं विठ्ठलाच्या इथं जनाबाई माहेराला गेले असं आम्हाला इथं माहेरघर आठवलं. नक्कीच दुसऱ्या देखील ताई आहेत. काय वाटतंय ताई, कुठून आलात? आम्ही बी सातारा जिल्हा दैवडी तालुका पळशीतून आलेला आहे. यांच्यासोबतच आलेलं आहे. आम्हाला पण आनंद वाटते आणि समाधान वाटतं इथं आल्यानंतर. साताऱ्यातून आलात तुम्ही. साधारणतः तुमच्या गावातील किती महिला या ठिकाणी आल्या? इथे 400 महिला आल्या तुमच्या गावात. एका गावात. म्हणजे गावात एकत्र आले? हा, सगळे गावात. हो हो. तुमची किती वेळ आहे यायची? माझी पहिलीच वेळ आहे इथे यायची. ताई, तुम्ही कुठून आलात? आम्ही पण पळशीतून चाले. मी पण किती वेळ आहे भगवानगडाला? पहिलीच वेळ आहे माझी, पण मला खूप समाधान वाटलं इथं. सरपंच बाई आहेत आमच्या इंची मला. ह्या मॅडमची घ्या, सरपंच मॅडम आहेत आमच्या ह्या. सरपंच बाई. पळशीच्या ज्या पळशी गावातून हे जे 400 महिला आलेल्या आहेत त्या सरपंच आपल्या सोबत आहेत. काय वाटतंय गडावर आल्यानं? छान वाटतंय, चांगलं वाटतंय. चांगलं. किती वेळ आहे? आम्ही 9 गाड्या आल्या ते आमच्या सगळ्या मिळून. जे समजा 9 गाड्या आणल्या, हा, हे नेमकं कुणाच्या लक्षात आलं की आपण संपूर्ण गावानं जायला मी पाहिजे? सांगते ते कुणाच्या बजरंग शंकर खाडे. बजरंग शंकर खाडे हे पूर्णपणे पळशी गावातील मंदिराला म्हणजे भगवानगडांचं मंदिर भगवान बाबांचं बांधलेलं आहे. पूर्णपणे सेवा बजरंग शंकर खाडे हे करतात. आणि त्यांनी गेल्या वर्षीपासून हे डोक्यात घेतलं. गेल्या वर्षी ते स्वतः मला म्हणाले, मी म्हणलं आपल्याला जायचं एक वेळ भगवानगडावर जेवण घेऊन. ते मला म्हणाले, काय नाही नानी, आपण पुढच्या वर्षी नक्की जाऊ. म्हणजे आज गडावर तुमच्या गावची पंगत होती? आमच्या गावची पंगत होते. म्हणले गेले पुढच्या वर्षी गुरुपौर्णिमेला नानी नक्की आपण जाऊ. हे त्यांचं सगळं सामान्य आहे त्यात. पळशीतून गजी मंडळ आले इथं. सकाळपासून गजी मंडळ खेळतं इथं. आता या आज या ठिकाणी दरवर्षी येणार का? येणार की. आमच्या गावातून 3 क्विंटल 5 क्विंटलच्या कळ्या आलेल्या आहेत. बाकी सगळा प्रसाद आलाय. आमच्या गावच्या 370 महिला, 27 पुरुष आणि बाकी गजी. आमचे गावचे गजी 35 गजी, 3 टेम्पो, 1 ट्रक हे सगळं आलेलं आहे. आणि 9 एष्ट्या. आम्ही दरवर्षी येणार, पण कसं येऊ ती भगवान बाबाने आम्हाला सहकार्य करावं. आम्ही 100% येऊ. आम्ही 100%. तुम्ही कुठून आलात? पळशीतूनच. आम्ही सर्व पळशीतूनच पहिल्यांदाच आलात का? हो हो. 500 महिला आलो आम्ही. आल्यानंतर आमचं छान असं दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर शास्त्रींचं सुद्धा दर्शन झालं आणि आम्हाला छान असा महाप्रसाद सुद्धा मिळाला. वेगळा प्रश्न, पंढरपूरला कधी गेला? हो. पंढरपूर आणि इथं वेगळं कुठं वाटलं? थोडं चांगलं कुठं वाटलं? तसं दोन्ही ठीकच, म्हणजे छानच आहे सगळंच. असं देवांमध्ये आपण निवड नाही करू शकत, नाही का? अनुभव कुठं चांगला आला? अनुभव दोन्हीकडे छानच होता, पण इथं पटकन दर्शन झालं हा मोठा अनुभव होता. आणि आमच्या सर्व गावाच्या ग्रामस्थांच्या तर्फे आज गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. दुसऱ्या ताई देखील या ठिकाणी आहेत. पळशीवरूनच आले. विशेष म्हणजे आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज गुरुपौर्णिमा आहे आणि आमचं दैवत आहे भगवान बाबा. आम्ही वंजारी समाजाचे आणि आमचे वंजारी समाजाचे दैवत आहेत ते. त्यामुळे तुम्ही आता बीडमध्ये आलात. बीडमध्ये गोपीनाथ मुंडे देखील वंजारी समाजामध्ये होऊन गेले. त्यांची आठवण येते का? प्रश्नच नाही, ते आमचे दैवत आहेत. त्यांच्यामुळे आम्ही आज उभे आहे. आज त्यांच्यामुळे आम्हाला मान आहे. आज आम्ही त्याच्यामुळे आम्हाला आरक्षण मिळालं होतं. ते आमचे दैवतच आहेत. प्रश्नच नाही, ते आहेत म्हणून आम्ही आहे. साहेबांची आठवण येते का? गोपीनाथ त्या गडावर मुंडे साहेबांच्या. माझा वैयक्तिक माझा मुलगा डॉक्टर आहे. दरवर्षी 20-19 गाडी घेऊन तिथं गडावर ते ह्याला येतो. साताऱ्यातून येतो. शिकार शिंगणापूर ती इथंपर्यंत पुजतो आम्ही.
त्या ह्याला वारीला. तुम्ही देखील मुंडे साहेबांचं नाव घेतलं होतं, तुम्हाला काय वाटतं इथं आल्यानंतर? मुंडे साहेबांचे वाटतंय नाही, मुंडे साहेब नाहीत हे आम्हाला वाटतच नाही. मुंडे साहेबांचा अपघात झाला हे मान्य आहे, आता ते काय आम्ही बघू शकत नाही, म्हणू शकत नाही, पण आमचं पूर्णपणे पळशी गाव मुंडे साहेबांच्या इथे गडावर येतो. अगदी सगळे लहान थोरच मुलं येतात, महिला काय येतात पण पुरुष मंडळी भरपूर येतात. आणि मुंडे साहेबांचा आमच्या घरोघरी वंजारीच्या प्रत्येकाच्या घरात फोटो आहे, माझ्या स्वतः घरात आहे. सगळ्या पळशीकरांना एक प्रश्न, यावर्षी तुम्ही 12 गाड्या घेऊन आलात, पुढच्या वर्षी येणार का? पुढच्या वर्षी किती गाड्या घेऊन येणार गडावर? अजून वाढणार. भगवान बाबा की जय. भगवान बाबा की जय.